हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट्स म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि कोणकोणते अकाउंटिंग कन्सेप्ट्स अकाउंटिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. अकाउंटिंग कन्सेप्ट्स आर डिफाईन ॲज बेसिक अझम्पशन. कन्सेप्ट म्हणजे ह्या अझम्पशन्स आहेत, काही गृहीत आहेत. आपण जे अकाउंटिंग करतो ते अकाउंटिंग करताना काही गृहीत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, काही अझम्पशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार आपण अकाउंटिंग करणार आहोत. बेसिक अझम्पशन्स ऑन द बेसिस ऑफ विच फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ अ बिझनेस एंटिटी आर प्रिपेअर. हे अझम्पशन गृहीत धरूनच आपण फायनान्शियल स्टेटमेंट किंवा अकाउंट्स प्रिपेअर करतो, तयार करतो. It is used as a foundation for formulating various methods and procedures for recording and presenting the business transactions. आता या इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणकोणते आहेत? तर सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे अकरावीमधील या टॉपिकमधील ती आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. आता बिझनेस एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय? तर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, एंटिटी म्हणजे स्वतंत्र अस्तित्व, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. त्याच्यामध्ये एकच लाईन तुम्ही लक्षात ठेवायच्या. ॲज पर धिस कन्सेप्ट बिझनेस इज ट्रीटेड ॲज सेपरेट एंटिटी, स्वतंत्र अस्तित्व, सेपरेट एंटिटी फ्रॉम इट्स ओनर, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा गणेश स्टार्टेड बिझनेस, गणेश ट्रेडर्स. गणेशने एक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्या व्यवसायाचं नाव काय? गणेश ट्रेडर्स. आता आपण अकाउंटिंग कोणाचं करतो? तर नॉर्मली ज्या अकाउंटिंग करतो ते आपण बिझनेसचं करतो, गणेश ट्रेडरचं करतो. आपण गणेशचं अकाउंटिंग करत नाही. आता तुम्ही म्हणाल की गणेशनेच व्यवसाय सुरू केलेला आहे, गणेश हाच ओनर आहे, मग आपण अकाउंटिंग गणेशचं करतो का? तर नाही. ॲज पर एंटिटी कन्सेप्ट गणेश इज ट्रीटेड ॲज सेपरेट एंटिटी फ्रॉम गणेश ट्रेडर्स. म्हणजे मालक हा स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्याचा व्यवसाय एक स्वतंत्र व्यक्ती असं मानलं जाते. आणि आपण जे अकाउंटिंग करतो ते अकाउंटिंग कोणाचं करतो? बिझनेसचं करतो, ओनरचं करत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय? तर गणेशने व्यवसायामध्ये जी सुरुवातीला रक्कम गुंतवलेली असते त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो, भांडवल असं म्हणतो. हे गणेशसाठी इन्व्हेस्टमेंट असते, ती त्याने केलेली गुंतवणूक असते. परंतु बिझनेससाठी ती काय असते? लायबिलिटी असते. कारण की जेव्हा आपण व्यवसाय बंद करणार असेल त्या तारखेला या बिझनेसला, या व्यवसायाला गणेशला त्याने केलेली रक्कम, गुंतवणूक परत द्यावयाची असते. म्हणजे गणेशसाठी, मालकासाठी ही ॲसेट असते आणि व्यवसायासाठी ती काय असते? लायबिलिटी असते. म्हणजे व्यवसाय आणि मालक या दोन भिन्न व्यक्ती मानल्या जातात. त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. पुन्हा एकदा रिपीट घ्या. व्यवसायाचा मालक आणि व्यवसाय या दोन भिन्न व्यक्ती आहेत असं मानलं जातं, त्याला आपण बिझनेस एंटिटी कन्सेप्ट असं म्हणतो. बिझनेस इज सेपरेट, ट्रीटेड सेपरेट फ्रॉम द बिझनेसमॅन. म्हणजे व्यवसाय आणि व्यावसायिक ह्या दोन भिन्न व्यक्ती आहेत, भिन्न व्यक्ती मानल्या जातात. According to this concept, business is treated as separate entity or identity apart from its owner. Business is considered to be different from the person who owns it. हेच वाक्य, एकच वाक्य त्यांनी रिपीट सांगितलेलं आहे. दॅट्स वाय कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय बिझनेसमॅन इज ट्रीटेड ॲज अन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जे रक्कम त्याने गुंतवलेली आहे ती त्याची इन्व्हेस्टमेंट झाली फॉर हिम अँड ए लायबिलिटी ऑफ द बिझनेस. आणि बिझनेसची काय झालेली आहे? लायबिलिटी झालेली आहे. इट इज द अमाऊंट गिवन बाय द बिझनेसमॅन. म्हणजे ही रक्कम कोणी दिलेली असते? बिझनेसमॅनने दिलेली असते. बाय द बिझनेसमॅन, रिसिव्ड बाय द बिझनेस. आणि ही रक्कम कोणाला मिळालेली असते? बिझनेसला मिळालेली असते. बिझनेसमॅन इज गिव्हर अँड बिझनेस इज रिसिव्हर. द प्रोप्रायटर इज द क्रेडिटर ऑफ द बिझनेस. प्रोप्रायटर हा देणारा म्हणजे सावकार असतो. Based on this concept, accounts are prepared from the point of view of the business and not from the owner's point of view. म्हणजे या कन्सेप्टनुसार आपण जे अकाउंटिंग करतो ते अकाउंटिंग आपण कोणाच्या दृष्टिकोनातून करतो? बिझनेसच्या दृष्टिकोनातून करतो, मालकाच्या किंवा व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून करत, व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून करत नाही. हँड द बिझनेस इज लायबल टू द ओनर फॉर द कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय हिम. म्हणजे सुरुवातीला त्याने जी रक्कम गुंतवलेली असते ती रक्कम व्यवसायाला काय असते? देणे असते. आता दुसरी कन्सेप्ट कोणती आहे? मनी मेजरमेंट कन्सेप्ट. दुसरी कन्सेप्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. आता आपल्याला माहित आहे की भारतामध्ये
जे व्यवहार होतात ते व्यवहार आपण रोख रकमेमध्ये दाखवतो, रुपीजमध्ये दाखवतो. आपलं चलन काय आहे? रुपीज, रुपये हे आपलं चलन आहे आणि सर्व व्यवहार आपण रुपयामध्ये करतो. तर अकाउंटिंगमध्ये हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जे व्यवहार रोख रकमेमध्ये आपण दाखवू शकतो, जे व्यवहार आपण रोख रकमेमध्ये दाखवू शकतो अशाच व्यवहारांची नोंद आपण अकाउंटिंगमध्ये करतो. जे व्यवहार रोख स्वरूपात दाखवता येत नाहीत अशा व्यवहारांची नोंद आपण व्यवसायाच्या पुस्तकात करत नाही. मग वाचता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, ओनली दोज ट्रान्झॅक्शन्स विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी, म्हणजे जे फक्त रुपयाच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात दाखवता येतात अशाच व्यवहारांची नोंद व्यवसायाच्या पुस्तकामध्ये केली जाते. आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स सिन्स मनी सर्व्स ॲज द मीडियम ऑफ एक्सचेंज, ट्रान्झॅक्शन एक्सप्रेस इन मनी आर रेकॉर्डेड. म्हणजे जे रोख स्वरूपातील व्यवसाय असतील, जे आपण रोख रकमेच्या स्वरूपात दाखवू शकतो अशाच व्यवहारांची नोंद आपण व्यवसायातील पुस्तकामध्ये करतो. म्हणजे माल खरेदी केला असेल, माल विक्री केला असेल, मालमत्ता खरेदी केली असेल, कर्ज घेतलं असेल, कर्जाची रक्कम परतफेड केली असेल, पगार दिला असेल किंवा पगार मिळाला असेल, अशा व्यवहारांची नोंद आपण व्यवसायातील पुस्तकामध्ये करतो. समजा आपण मित्राला त्याच्या घरी ड्रॉप केला असेल, तो आपण खर्च मानतो का? किंवा तो आपण व्यवहार दाखवू शकतो का? नाही. आपण ते मदत केलेली असते. किंवा आई स्वयंपाक करते, हे रोख रकमेच्या स्वरूपात दाखवू शकतो का? नाही. जर कंपनीचा विचार केला तर समजा एखाद्या कंपनीमध्ये स्ट्राईक झाला तर ते आपण रोख रकमेच्या स्वरूपात दाखवू शकतो का? नाही. मग असे जे व्यवहार आहेत की जे रोख रकमेच्या स्वरूपात होतात त्याच व्यवहाराची नोंद आपण व्यवसायाच्या पुस्तकामध्ये करतो. ट्रान्झॅक्शन्स विच कॅनॉट बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी आर एक्सक्लुडेड फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स. फॉर एक्झाम्पल, कुकिंग ऑफ फूड बाय मदर, dropping a friend to his doorsteps, etc. That means the transactions which do not involve money will not be recorded in the books of accounts. मग तुम्हाला थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे व्यवहार रोख रकमेच्या स्वरूपात होतात अशाच व्यवहारांची नोंद व्यवसायाच्या पुस्तकामध्ये होते. इतर व्यवहारांची नोंद किंवा ज्या व्यवहारामध्ये रोख रक्कम येत नाही अशा व्यवहारांची नोंद व्यवसायाच्या पुस्तकामध्ये होत नाही. म्हणजे रोखीचे व्यवहार किंवा उधारीचे व्यवहार होतात, इतर कोणत्या पण मदत केली असेल तर त्याची नोंद याच्या पुस्तकात होणार नाही. कॉस्ट कन्सेप्ट. आता कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे काय, तर हे सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट मानली जाते. आता या कन्सेप्टनुसार आपण एखादी मालमत्ता खरेदी करतो, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, किंवा एखादी मालमत्ता असेल फर्निचर, ठीक आहे, किंवा दगडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते आपण घेऊयात मोबाईल. समजा आपण या मालमत्ता खरेदी केल्यात. बिल्डिंगची किंमत आपण जेव्हा खरेदी केली होती, समजा असं गृहीत धरा 2015 खरेदी केली होती, 10 लाख रुपये होती. फर्निचरची किंमत 5 लाख रुपये होती आणि मोबाईलची किंमत 80,000 रुपये होती, असं गृहीत धरूयात. या सर्व मालमत्ता आपण 2015 खरेदी केलेल्या आहेत. आता याची नोंद करताना आपण कशी करतो? कॉस्ट प्राइसने करतो. म्हणजे ज्या किमतीला आपण खरेदी केलेली आहे त्या किमतीला त्याची नोंद करतो आणि प्रत्येक वर्षी त्याच्यावर आपण डेप्रिसिएशन आकारतो आणि ते डेप्रिसिएशन आपण काय करत जातो? लेस, घसारा म्हणतो त्याला आपण, झीज म्हणतो, किंवा वस्तूची वापरल्यामुळे मालमत्तेची किंमत कमी होते. पण याच्यामध्ये एक पॉईंट तुमच्या लक्षात येईल की बिल्डिंगची किंमत वाढत जाणार आहे की कमी होणार आहे? तर नॉर्मली बिल्डिंग असेल, लँड असेल, रिअल एस्टेटची किंमत नेहमी काय होते? वाढत जाते. आपण जेव्हा बिल्डिंग बांधली होती तेव्हा त्याची किंमत 10 लाख रुपये होती जागेसहित. समजा 2020 त्याची किंमत 15 लाख रुपये असू शकते. फर्निचरची किंमत मात्र कमी होणार आहे. समजा आपण फर्निचर 5 लाखाचं खरेदी केलं होतं किंवा तयार केलं होतं, त्याची किंमत 2020 2 लाख रुपये असू शकते. आणि मोबाईलचं तर आपल्याला माहितीच आहे की मोबाईलची किंमत अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा कमी होते. म्हणजे 80,000चा मोबाईल आहे आणि त्याची किंमत फक्त 8,000 रुपये सुद्धा होऊ शकते. परंतु आपण जेव्हा एखादी मालमत्ता खरेदी करतो तेव्हा आपण ती कोणत्या किमतीने दाखवायची असते? कॉस्ट प्राइसने. आता 2020 आपल्या बिल्डिंगची किंमत डेप्रिसिएशन वजा होत त्याची किंमत 7 लाख 6 लाख रुपये जी काय असेल तीच दाखवायची आहे, ती 15 लाख रुपये दाखवायची नाही. किंवा फर्निचरची किंमत आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जे डेप्रिसिएशन आपण वजा करत गेलोय त्याचप्रमाणे दाखवायची आहे. मार्केट व्हॅल्यू आपण विचारात घेत नाही. कारण की जर मार्केट व्हॅल्यू विचारात घेत गेलो तर गोल्ड, इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड, जर आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल तर रोजचे सोन्याचे दर हे वेगवेगळे आहेत आणि रोजची जर किंमत आपण व्यवसायाच्या पुस्तकात दाखवायला लागलो तर आपल्याला प्रत्येक दिवसाला वेगवेगळे अकाउंट्स तयार करावे लागतील. त्यामुळे आपल्याला कॉस्ट कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जी किंमत दाखवणार आहे ती कोणती किंमत असणार आहे? कॉस्ट प्राइस असणार आहे. कॉस्ट लेस डेप्रिसिएशन. आपण मार्केट प्राइस विचारात घेत नाही.
म्हणजे काय, अन ॲसेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑन द बेसिस ऑफ द हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय, आपण 2015 मध्ये मालमत्ता खरेदी केली होती, मग 2015ला त्या मालमत्तेची किंमत किती होती, 10 लाख किंवा 5 लाख किंवा 80,000, त्याला आपण हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणतो. दॅट इज द ॲक्विजिशन कॉस्ट. ॲक्विजिशन म्हणजे मिळवणे, खरेदी करणे, म्हणजे ज्या किमतीला खरेदी केली आहे तीच किंमत आपण व्यवसायातील पुस्तकामध्ये दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द ॲसेट्स आर रेकॉर्डेड ॲट द प्राइस ॲट विच दे आर अक्वायर्ड ऑर परचेस. द प्राइस इज टर्म ॲज कॉस्ट, त्याला आपण कॉस्ट प्राइस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इफ ए गोल्ड बिस्किट इज परचेस फॉर रुपीज 1 लाख, 1 लाख रुपयाचं आपण सोनं खरेदी केलं असेल, इट विल बी रेकॉर्डेड ॲट द सेम प्राइस दो मार्केट प्राइस मे बी रुपीज 1,20,000. जरी तुम्हाला माहिती आहे सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत, काही अंशी कमी सुद्धा होत आहेत. जर आपण सोन्याचं बिस्किट खरेदी केलं असेल 1 लाख रुपयाचं आणि त्याची मार्केट प्राइस 1,20,000 जरी असली तरी आपण व्यवसायाच्या पुस्तकामध्ये दाखवणार किती, 1 लाख रुपये दाखवणार आहे, जोपर्यंत आपल्या व्यवसायामध्ये ते मालमत्ता आहे. दस द कॉस्ट and not the market price, replacement cost or realizable value etc. are considered for recording the transactions. म्हणजे फक्त आणि फक्त आपण सर्व व्यवहार कॉस्ट प्राइसने दाखवतो, त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट कन्सेप्ट. किंवा कॉस्ट कन्सेप्टनुसार आपण व्यवसायामध्ये ज्या मालमत्ता खरेदी करतो त्या मूळ किमतीला दाखवाव्यात. याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तर आपण वेगवेगळ्या पॉलिसी आपण व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये वापरतो. आता पॉलिसी जी आहे त्या पॉलिसी सातत्याने सारख्याच असाव्यात, सातत्याने त्याच्यामध्ये बदल नसावा. आता उदाहरणार्थ डेप्रिसिएशन, घसारा आकारण्याच्या 2 पद्धती आहेत. एक फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, त्याला आपण स्थिर पद्धती म्हणतो, आणि एक रिड्युसिंग बॅलन्स मेथड, त्याला आपण RBM असं म्हणतो, FIM आणि RBM. आता 10,000 रुपयाची समजा आपण मशिनरी खरेदी केली असेल आणि त्याच्यावर आपण 10% डेप्रिसिएशन काढतोय, तर 10,000चा 10% किती रुपये येतो, 1,000 रुपये. म्हणजे राहिले किती रुपये, 9,000. इथं सुद्धा आपण डेप्रिसिएशन काढलं 1,000 रुपये, राहिले किती, 9,000 रुपये. दुसऱ्या वर्षी परत डेप्रिसिएशन घसारा काढला तर FIM मध्ये मूळ किमतीवरच काढतात, म्हणजे 10,000चा 10% म्हणजे 1,000, राहिले 8,000. पण RBM मध्ये मात्र राहिलेल्या किमतीवर काढायचा असतो, म्हणजे 9,000चा 10% 900, म्हणजे राहिले किती, 8,100. परत पुढच्या वर्षी कॅल्क्युलेट केलं, मूळ किमतीवरच काढायचं FIM मध्ये 10,000, म्हणजे राहिले 7,000 रुपये. इथं मात्र राहिलेल्या किमतीवर काढायचा, म्हणजे 810, म्हणजे राहिले 7,290. म्हणजेच काय, जर तुम्ही एखादी पॉलिसी अडॉप्ट केली, वापरली, तर तीच पॉलिसी कन्सिस्टंटली वापरायची आहे, कायमस्वरूपी वापरायची, त्याच्यामध्ये बदल करता कामा नाही. त्याला आपण काय म्हणतो, कन्सिस्टन्सी. त्याचं पहिल्या वर्षी आपण FIM वापरली, म्हणजे 10,000 रुपयाची मशिनरी घेतली, त्याच्यावर डेप्रिसिएशन काढलं 1,000, राहिले 9,000. दुसऱ्या वर्षी पण FIM वापरली, 1,000, राहिले 8,000. तिसऱ्या वर्षी मात्र RBM वापरली, 800, म्हणजे राहिले 7,200. परत चौथ्या वर्षी आपण FIM नाही वापरू शकत. मग एकच पॉलिसी आहे, ते आपल्याला फॉलो करायची आहे. एक तर तुम्ही FIM पॉलिसी घ्या किंवा RBM पॉलिसी घ्या. म्हणजे यानुसार, या कन्सेप्टनुसार, आजमाईशीनुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही जी एक पॉलिसी वापरणार आहात तीच तुम्ही लॉंग टर्म काय करायची आहे, कंटिन्यू करायची. एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्युअस ऑर कन्सिस्टंट थ्रूआउट द बिझनेस अँड इट नीड नॉट बी चेंज जनरली अनलेस अँड अंटिल सर्कमस्टन्सेस डिमांड. जर गरज पडली तर तुम्ही पॉलिसी चेंज करू शकता, पण ते सातत्याने पॉलिसी चेंज करायची नाही. जर गरज पडली तर तुम्ही ती पॉलिसी चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल, इफ ॲसेट्स आर डेप्रिसिएटेड ऑन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड इन 1 year, then the same method of depreciation should be followed in following years also. This gives continuity to the records of accounts. आपल्याला अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी सुद्धा सोपं जातं. त्याला आपण काय म्हणतो, कन्सिस्टन्सी मेथड असं म्हणतो. आता याच्यानंतर आहे कन्झर्वेटिझम. आता कन्झर्वेटिझम म्हणजे काय, while recording the business transactions we have to anticipate no profit but provide for all possible losses. हे एकच वाक्य तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता हे वाक्य परत रिपीट करतो मी, while recording the business transactions we have to anticipate no profit but provide for all possible losses. आता याचा अर्थ काय, त्याचे नीट समजून घ्या. आता आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतोय. समजा आपण बिझनेस सुरू केला 2015 मध्ये. 2015 मध्ये आपण बिझनेस सुरू केला, पहिल्याच वर्षामध्ये आपल्याला भरघोस यश मिळालेलं आहे आणि आपला प्रॉफिट पहिल्याच वर्षी 1,20,000 रुपये झाला असेल. दुसऱ्या वर्षी पुन्हा प्रॉफिट झाला, तो झाला 2 लाख रुपये. बरोबर. आता
आपल्याला जर प्रत्येक वर्षी प्रॉफिट झाला तर काहीच प्रश्न नाहीये, परंतु ही प्रॉफिटची सगळी रक्कम आपण युटिलाइज नाही करायची. जनरली बिझनेसमध्ये आपण काय करतो, जे पैसे आहेत ते आपण नॉर्मली रिइन्व्हेस्ट करतो, पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवतो. जर ही तुम्ही रक्कम सर्व वापरली आणि काही शिल्लक नाही आणि समजा तिसऱ्या वर्षी मात्र आपल्याला लॉस झाला आणि लॉस झाला 50,000 रुपये, तर या लॉस झाल्यामुळे ही जर सफर करायची ताकद आपल्यात नसेल तर आपल्याला व्यवसाय काय करावा लागतो, बंद करावा लागतो. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर पहिल्या वर्षी प्रॉफिट झाला, यातील काही रक्कम वापरायची आणि काही रक्कम आपण बाजूला ठेवतो, त्याला आपण रिझर्व्ह म्हणतो. आणि हे रिझर्व्ह कशासाठी असतात, तर फ्युचर लॉससाठी असतात. म्हणजे भविष्यामध्ये जर काही नुकसान झालं तर त्याची तरतूद, त्याची प्रोव्हिजन म्हणून आपण काही रक्कम बाजूला काढतो. समजा पहिल्या वर्षी 1,20,000 नफा झाला तर ते 50% रक्कम पण बाजूला ठेवली, म्हणजे किती रुपये बाजूला ठेवले, 60,000 रुपये, आणि आपण 60,000 रुपये खर्च केले. दुसऱ्या वर्षी 2,00,000 रुपये आपल्याला प्रॉफिट झालेला होता, त्यापैकी 50% रक्कम बाजूला ठेवली, म्हणजे 1,00,000 रुपये बाजूला ठेवले, 1,00,000 रुपये आपण वापरले. आता आपल्याकडे एकूण रिझर्व्ह किती आहे, 1,60,000 रुपये रिझर्व्ह आहे. तिसऱ्या वर्षी जरी आपल्याला लॉस झाला असेल तरी आपल्याकडे एवढी रक्कम अवेलेबल आहे, म्हणजे हा लॉस आपण बेअर करू शकतो, सहन करू शकतो आणि आपला व्यवसाय आपल्याला बंद करावा लागणार नाही, तो आपण कंटिन्यू पुढे चालू ठेवू शकतो. मग काय सांगितलंय कन्झर्वेटिझममध्ये, while recording the business transactions we have to anticipate no profit but provide for all possible losses. भविष्यामध्ये जे काही नुकसान होणार असेल त्याची तरतूद आपण आधीच केलेली असावी. It encourage the certain secret reserve by making excess provisions to prevent losses. आपण जे रिझर्व्ह काही रक्कम बाजूला काढून ठेवतो त्याचा भविष्यामध्ये आपल्याला नक्कीच उपयोग होतो. द इन्कम स्टेटमेंट मे शो लोअर इन्कम, म्हणजेच काय की आपल्याला इथे आता कमी इन्कम दिसेल. पहिल्या वर्षी प्रॉफिट झाला 1,20,000, पण त्यातला आपण वापरला 60,000च, म्हणजे आपला इन्कम आपण कमी दाखवला असेल, परंतु इन्कम कमी दाखवलं असेल, ॲसेट कमी दाखवले असतील, परंतु जे आपल्या लायबिलिटीज आहेत या लायबिलिटीसाठी आपण संपूर्णपणे प्रोव्हिजन्स केलेले असतात, तरतुदी केलेल्या असतात. म्हणजे भविष्यामध्ये आपण कोणती रक्कम देणे लागू शकत नाही, किंवा देणे असेल तर आपली फायनान्शियल पोझिशन चांगली असल्यामुळे ते आपण देऊ शकतो. The income statement may show lower income and the balance sheet overstates the liabilities and understates the assets. This policy of recording is asking the accountant to play safe. प्ले सेफ म्हणजे आपल्या आवाक्यातच आपले सर्व नुकसान आहे ते आपल्या आवाक्यातच राहणार आहे, त्याच्यामध्ये आपण व्यवसाय बंद करावा लागणार नाही. वाईल रायटिंग द अकाउंट्स, फॉर एक्झाम्पल द क्लोजिंग स्टॉक इन द फॅक्टरी इज व्हॅल्यूड ॲट ₹24,000 ॲट कॉस्ट. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आपल्या व्यवसायामध्ये आहे त्याची कॉस्ट प्राइस 24,000 आहे, अँड 32,000 ॲज इट्स मार्केट प्राइस, पण त्याची मार्केट प्राइस 32,000 रुपये. मग आपण व्हॅल्यू दाखवताना किती दाखवणार, 24,000 दाखवताना. ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे आपल्याला मान्य आहे, परंतु आपण जी किंमत कमी आहे त्याच किमतीने आपण त्याची व्हॅल्यू दाखवणार आहे. जी किंमत जास्त आहे ते आपण दाखवत नाही, कारण की हा आपला प्रॉफिट आहे आणि आपण प्रॉफिटची तरतूद करायची नाही. आपण तरतूद कशाची करायची आहे, लॉसची करायची आहे. समजा पुढे भविष्यामध्ये परत त्याची किंमत 22,000 झाली तर आपल्याला लॉस होणार आहे, पण त्या लॉसची तरतूद आपण आधीच केलेली असेल. But while recording in the books, value of ₹20,000 will be considered being the lowest. जी किंमत कमी आहे तीच किंमत आपण विचारात घेणार आहे, जी किंमत जास्त आहे ते आपण विचारात घेणार नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, अँटिसिपेट नो प्रॉफिट बट प्रोव्हाइड फॉर ऑल पॉसिबल लॉसेस. आता याच्यानंतर आहे गोईंग कन्सर्न. आता गोईंग कन्सर्न म्हणजे काय, तर त्याला चिरंतन अस्तित्व असा शब्द म्हणतात. आता मराठीमध्ये थोडासा अवघड जाईल, परंतु समजा की आपल्याला काही रक्कम इन्व्हेस्ट करायची आहे. एक सिंपल एक्झाम्पल देतो. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि तुम्हाला मार्केटमध्ये 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक ए कंपनी आहे आणि एक बी कंपनी आहे. पण ए कंपनीने स्थापन झाल्यानंतर लगेच सांगितलेलं आहे की आम्ही 2021 मध्ये ही कंपनी बंद करणार आहे, आणि बी कंपनीने सांगितलंय ही आमची कंपनी कंटिन्यू राहणार आहे. मग तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कराल, प्रेफर कराल, तर नॉर्मली आपण जी कंपनी लॉंग टर्म आहे त्याच्यामध्येच प्रेफर करतो. जी कंपनी बंद होणार आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करत नाही. दिस अझम्पशन स्टेट्स दॅट द बिझनेस हॅज लॉंग टर्म कंटिन्युअस लाईफ.
बघा, कधी आपण असं करतो का, चला आपण व्यवसाय सुरुवात करतोय आणि व्यवसाय सुरू करतानाच आपण असं लिहून ठेवतोय का की नाही आम्ही 5 वर्ष फक्त व्यवसाय करणार आहे, 5 वर्षानंतर बंद करणार आहे. नाही, आपण व्यवसाय करतो तो दीर्घ कालावधीसाठी करतो. जेवढा जास्तीत जास्त नफा मिळत जाईल तेवढा आपला व्यवसाय वाढत जातो. हा, समजा भविष्यामध्ये कधी जर नुकसान झालं तर आपण कदाचित व्यवसाय तो बंद करू शकतो, परंतु आपण सुरुवातीला डिसाईड करत नाही. आपला जो व्यवसाय आहे त्याचं चिरंतन अस्तित्व आहे असं गृहीत धरलं जातं की अकाउंट्स मेंटेन करताना, कोणत्याही व्यवसायाचे अकाउंट्स तयार करताना ते लॉंग टर्म बिझनेस आहे असं गृहीत धरूनच केलं जातं. उदाहरणार्थ, समजा बिल्डिंग घेतली 1 लाखाची आणि मगाशी मी सांगितलं समजा 10% डेप्रिसिएशन आहे, तर 10,000 रुपये पहिल्या वर्षी वजा होणार, दुसऱ्या वर्षी बिल्डिंगचा बॅलन्स किती असणार आहे 90,000, तिसऱ्या वर्षी परत 10,000 कमी होणार 80,000. अशा पद्धतीने आपण ॲसेटच्या व्हॅल्यूज दाखवत जातो. द assumption said that the business has long continuous life. Accounting is based on this assumption. बरोबर. It is always believed that the life of business is for a longer period and not for short period. बरोबर, आपला जो व्यवसाय तो लॉंग पिरियडसाठी आहे असं गृहीत धरलं जातं. सो द अकाउंट्स ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज आर नॉट क्लोज बट बॅलन्स इज ट्रान्सफर टू द नेक्स्ट इयर बिलिंग द बिझनेस टू कंटिन्यू इन फ्युचर पिरियड. म्हणजे आपण बिल्डिंगची किंमत 1 लाख दाखवली, दुसऱ्या वर्षी किती दाखवणार 90,000, परत तिसऱ्या वर्षी किती दाखवणार, त्या 10,000 वजा करून 80,000. म्हणजे आपला बिझनेस आहे तो लॉंग टर्म आहे असं गृहीत धरलं जातं. दिस कन्सेप्ट रिमूव्स द आयडिया ऑफ लिक्विडेशन म्हणजे बंद करणे ऑफ बिझनेस अँड क्रिएट्स कॉन्फिडन्स अमंग क्रेडिटर्स अँड इन्व्हेस्टर्स. समजा तोही पॉईंट मी क्लिअर करतो. समजा आपण एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडून आपण उधारीने माल खरेदी करतो. बरोबर, आता माल खरेदी करताना आपली ए कंपनी एक आहे आणि बी एक कंपनी, आपल्या 2 कंपन्या आहेत. ए कंपनी आपण लगेच बंद करणार आहोत आणि बी कंपनी आपण चालूच ठेवणार आहोत. आपल्याला उधारीने माल तो कोणत्या कंपनीला देईल, ए कंपनी देईल का बी कंपनीला देईल? तर तो उधारीने माल शक्यतो कोणाला देणार, बी कंपनीला, कारण की ही बी कंपनी मार्केटमध्ये अस्तित्वात असणार आहे. ए कंपनी आपण कधीही बंद करू शकतो आणि याला लॉस होऊ शकतो. त्यामुळे तो डिस्ट्रीब्युटर आहे, जो क्रेडिटर आहे, तो उधारीने आपल्याला शक्यतो माल विक्री करणार आहे. किंवा जो इन्व्हेस्टर आहे तो इन्व्हेस्टमेंट करताना बंद होणार असलेल्या कंपनीमध्ये केव्हाही इन्व्हेस्ट करत नाही म्हणून सांगितलेलं आहे. अँड क्रिएट्स कॉन्फिडन्स अमंग क्रेडिटर्स अँड इन्व्हेस्टर्स. अकाउंट्स ऑलवेज मेक रेकॉर्ड ऑफ all small and big transactions in this manner. Since the business is not going to stop, it will keep on going. तो व्यवसाय आहे तो कायमस्वरूपी आपला स्थिर राहणार आहे, पुढे चालूच राहणार आहे असं कन्सिडर केलं जातं. आता यानंतरची कन्सेप्ट आहे रिअलायझेशन कन्सेप्ट. आता रिअलायझेशन कन्सेप्ट म्हणजे काय, रिअलाइज म्हणजे विक्री करणे किंवा जाणीव होणे असं म्हणू शकतो, पण इथे रिअलाइजचा अर्थ काय घ्यायचा आहे त्याआधी सांगतो. आधी मी एक पॉईंट क्लिअर करतो. समजा आपल्याला एक ऑर्डर मिळालेली आहे 10 जानेवारीला. 10 जानेवारी 2010ला आपल्याला विक्रीची ऑर्डर मिळाली की 1 लाख रुपयाचा माल आपल्याला विक्री करायचा आहे. परंतु ऑर्डर मिळाल्यानंतर लगेच आपला प्रोसेस चालू होत नाहीये. आपण हे ऑर्डर तयार करायला आपल्याला 3 महिने 4 महिने कालावधी लागला आणि आपला माल तयार झाला 10 जून 2010ला आणि तो आपण विक्री सुद्धा केला. पण आपले व्यवहार असतात. समजा हा उधारीचा व्यवहार आहे, आपण उधारीने माल विक्री केला आणि पाठवला सुद्धा आणि त्याची रक्कम त्याने आपल्याला 2 महिन्याने दिली. म्हणजे 10 ऑगस्ट 2010ला आपल्याला याची रक्कम मिळाली. आता याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट येतो, आपण हा व्यवहार दाखवायचा किती वेळा, तर हा व्यवहार एकदाच दाखवणार आहे आपण. पण तो केव्हा दाखवायचा, तर ऑर्डर मिळाली त्या तारखेचा व्यवहार आपण कधीही दाखवत नाही. ज्या तारखेला आपली ट्रान्झॅक्शन झाली, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, आपला माल खरेदी विक्री केव्हा झाला, 10 तारखेला झालाय का, नाही, 10 जानेवारीला झालेला नाही. तो कधी झाला आपला माल विक्री, तर 10 जूनला. रक्कम भले आपल्याला 10 ऑगस्टला मिळाली असेल तरी सुद्धा आपला व्यवहार 10 जूनला झाला. म्हणजे याची नोंद आपण व्यवसायातील पुस्तकामध्ये कधी करणार आहोत, 10 जूनला करणार आहोत. याला आपण म्हणतो रिअलायझेशन कन्सेप्ट. म्हणजे ज्या तारखेला व्यवहार ऍक्च्युली होतो त्या तारखेला आपण त्याची नोंद करायची आहे. इन्कम इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इट इज रिअलाइज. आता रिअलाइजचा अर्थ मिळाला असं घेऊ नका, दॅट इज आयदर रिसिव्ड ऑर अर्न. आता इथे ऑर्डर मिळाली म्हणजे उत्पन्न झालं का आपलं, कधीच नाही. फक्त ऑर्डर मिळाली म्हणजे उत्पन्न होत नाही. तर आपण माल विक्री केला, भविष्यामध्ये त्याची रक्कम आपल्याला मिळणारच आहे. म्हणजे इथे आपल्याला इन्कम काय होणार आहे, अर्न होणार आहे. बरोबर.
म्हणजे आपण व्यवहार ज्या तारखेला इन्कम अर्न आहे त्या तारखेला दाखवणार आहोत. भला तो रिसिव्ह नंतर असेल तरी चालेल, तो भविष्यामध्ये आपल्याला रक्कम त्याची मिळणारच आहे डेफिनेटली. त्यामुळे ज्या तारखेला आपलं इन्कम अर्न झालेलं आहे किंवा रिसिव्ह झालेलं आहे त्या तारखेलाच आपण त्या व्यवसायाची नोंद करतो, इन्कमची नोंद करतो. फॉर एक्झाम्पल, कंपनी गेट अन ऑर्डर फॉर सेल ऑफ गुड्स इन मार्च 2019. बघा, ऑर्डर कधी मिळालेलं आहे? मार्च 2019ला. गुड्स सोल्ड अँड डिलिव्हर्ड, माल कधी पाठवला आपण? मे 2019ला. आणि कॅश कधी मिळालेला आपल्याला? ऑगस्ट 2019ला. आता तुम्ही इथं सांगू शकाल आपण ज्या तारखेला माल विकला म्हणजे आपण किती तारखेला व्यवसायाची व्यवहाराची नोंद करणार आहे? मार्च 19ला. ॲज पर दिस प्रिन्सिपल ऑफ रिअलायझेशन सेल इज रेकॉर्डेड इन मे 2019. म्हणजे मे 2019ला आपण त्याची नोंद करणार, मार्च आणि ऑगस्टला आपण त्याची नोंद करणार नाही. किंवा दुसरा एक पॉईंट विचारात घेऊयात. समजा बिल्डिंग आपण गृहीत धरूयात. आता बिल्डिंगची किंमत 2015 रोजी 10 लाख रुपये असेल. ठीक आहे. आता हे 2020 पर्यंत डेप्रिसिएशन वजा करून त्याची किंमत समजा 8 लाख रुपये झाली असेल. परंतु मार्केट प्राइस जर मार्केटमध्ये ती विकायला गेलो आपण तर आपल्याला 15 लाख रुपये मिळणार असतील. तर हे 15 लाख रुपये आपण केव्हा विचारात घेतो? जर 2020ला आपण ती मालमत्ता काय केली? सोल्ड केली, विक्री केली, तर ती बिल्डिंग आपल्याकडून जाणार आणि आपल्याला कॅश किती मिळणार? 15 लाख रुपये आपल्याला कॅश मिळणार आहे. तेव्हा ते आपण रिअलाइज प्राइस विचारात घेतो, तोपर्यंत आपण मार्केट प्राइसच विचारात घेतो. म्हणजे ज्या तारखेला आपल्याला उत्पन्न मिळणार आहे, जेव्हा आपण ॲक्च्युली मार्केटमध्ये सोल्ड करणार आहोत किंवा आपल्याला पैसे मिळणार असेल तेव्हाच आपण ती रक्कम विचारात घेत, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? रिअलायझेशन कन्सेप्ट. आता यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ॲक्रुअल. आता ॲक्रुअल म्हणजेच काय? तर आउटस्टँडिंग म्हणतो त्याला आपण. ॲक्रुअल म्हणजेच काय? आउटस्टँडिंग. आता हा पॉईंट एक खूप महत्त्वाचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक पॉईंट समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, सॅलरी समजा जानेवारी महिन्याची आपण दिलीच नाही, तर याचा अर्थ होतो आपला खर्च आहे का नाही? तर आहे. त्याला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो, म्हणजे खर्चाची रक्कम देणे आहे. म्हणजे ती रक्कम आपण फेब्रुवारीमध्ये आपण जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचा पगार देणार, परंतु खर्च दाखवताना तो जानेवारी महिन्यातच दाखवायचा आहे. भले त्याची रक्कम आपण पुढच्या महिन्यात दिली तरी तो खर्च त्याच महिन्यात आपल्याला दाखवावा लागतो. आता इथे काय सांगितलंय? अकाउंट्स ऑफ ए बिझनेस आर प्रिपेअर जनरली फॉर 1 फायनान्शियल इयर. एका आर्थिक वर्षाचा आपण अकाउंट करतो 1 एप्रिल ते 31 मार्च. Income is recorded when accrues earn and expenses are recorded when they are accrue or becomes payable. म्हणजे जेव्हा आपण खर्चाची रक्कम आपल्याला येणं आहे किंवा जे आपण खर्चाची रक्कम देणे आहोत त्याच तारखेला त्याच वर्षामध्ये आपल्याला तो खर्च दाखवावा लागतो. मग अशी सांगितल्याप्रमाणे समजा जानेवारी 2020ला आपल्याला 10,000 रुपये पगार द्यायचा नाही, फेब्रुवारी 2020ला आपल्याला 10,000 रुपये पगार द्यायचा आहे, परंतु आपण जानेवारीमध्ये न देता फेब्रुवारीमध्ये एकदम पगार दिला 20,000 रुपये, तर आपल्याला खर्च दाखवताना जानेवारीमध्ये किती दाखवायचा आहे? 10,000 आणि फेब्रुवारी 1,000 रुपये दाखवायचा आहे. हा एकत्र दाखवायचा नाही. ज्या त्या महिन्यातला खर्च त्या त्या महिन्यात आपल्याला दाखवावा लागतो. समजा फेब्रुवारीमध्ये आपण दिला असेल 20,000 रुपये, तर ते जानेवारीचे किती आहेत? 10 आणि फेब्रुवारीचे किती आहेत? 10. म्हणजेच काय की ज्या महिन्याचा खर्च आहे किंवा ज्या वर्षाचा खर्च आहे तो त्याच वर्षामध्ये आपल्याला दाखवायचा आहे. All expenses and revenues related to the accounting period are to be considered even though revenues are received in cash or not or expenses are paid in cash or not. म्हणजे खर्चाची रक्कम दिली असेल अथवा नसेल. मग अशी मी सांगितलं आपण रक्कम कधी दिली? फेब्रुवारीमध्ये. तरी सुद्धा आपण खर्च कुठल्या कुठल्या महिन्यात दाखवायचा? जानेवारीमध्ये 10,000 आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा 10,000 रुपये खर्च दाखवायचा आहे. भली रक्कम आपण त्यांना फेब्रुवारीमध्ये दिली असेल तर ज्या तारखेला तो ड्यू आहे, देणे आहे, त्याच तारखेला तो आपल्याला खर्च दाखवावा लागतो. त्याला आपण काय म्हणतो? ॲक्रुअल. आता ह्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे? ड्युअल ॲस्पेक्ट. ड्युअल ॲस्पेक्ट हा सर्वात सिंपल पॉईंट आहे. प्रत्येक व्यवहाराच्या आपण डबल एंट्री सिस्टीम पाहतोय अकाउंटिंगची. आता अकाउंटिंगची डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? तर एक जर अकाउंटला डेबिट झालं तर दुसऱ्या अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिटच होणार आहे. जसे नाण्याला 2 बाजू असतात तसे प्रत्येक व्यवहाराला 2 बाजू असतात. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट. म्हणजे प्रत्येक डेबिट बाजूला दुसरी काय असते? क्रेडिट बाजू असते. समजा माल खरेदी केला तर रोख रक्कम जाणार आहे, बरोबर. म्हणजे माल येणार आणि रक्कम जाणार, म्हणजे एका अकाउंटला डेबिट आणि दुसऱ्या अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिट. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज 2-fold इफेक्ट्स अँड इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स. म्हणजे काहीतरी एक्सचेंज होणार आहे त्यालाच आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. आणि एक्सचेंज झाल्यानंतर प्रत्येक
व्यवहाराला दोन बाजू असतात, काहीतरी आल्यानंतर काहीतरी जाणार आहे. बेनिफिट्स रिसिव्ड अँड बेनिफिट गिव्स बोथ द आस्पेक्ट शुड बी रेकॉर्डेड इन द बुक्स. बरोबर, म्हणजे माल आला तर कॅश जाणार, कॅश आली तर माल जाणार, किंवा पगाराची रक्कम दिली तर आपल्याला त्याची सर्व्हिस मिळणार आहे, सॅलरी पेड, म्हणजे सर्व्हिस मिळणार आणि आपण पैसे देणार. द सिस्टीम विच रेकॉर्ड सच ड्युअल ॲस्पेक्ट्स इन द बुक्स इज नोन ॲज डबल एंट्री सिस्टीम. याला आपण दुहेरी नोंद पद्धती म्हणतो. दिस प्रिन्सिपल ऑल्सो कन्सिडर ॲज कन्सेप्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट. याला डेबिट आणि क्रेडिट कन्सेप्ट सुद्धा म्हणतात. फॉर एव्हरी डेबिट देअर इज ए करस्पॉन्डिंग अँड इक्वल क्रेडिट. बरोबर, म्हणजे 10,000 रुपयाचा माल खरेदी केला तर 10,000 रुपयाचा माल येणार आणि 10,000 रुपये रोख रक्कम जाणार, म्हणजे 10,000 रुपयाला डेबिट सुद्धा होणार आणि 10,000 रुपयाला क्रेडिट सुद्धा होणार. फक्त गुड्स अकाउंटला डेबिट होणार आणि कॅश अकाउंटला क्रेडिट होणार. त्याला आपण काय म्हणतो, ड्युअल ॲस्पेक्ट. म्हणजे प्रत्येक व्यवहाराचे आपल्याला किती इफेक्ट करायचे आहेत, 2 इफेक्ट करायचेच आहेत. आता डिस्क्लोजर हा एक पॉईंट महत्वाचा आहे, पण डिस्क्लोजर बरोबर मटेरियलिटी हा एक कन्व्हेन्शन आहे, ते सुद्धा महत्वाचं आहे. आता डिस्क्लोजर म्हणजे काय, तर दर्शवणे. आपले जे अकाउंट्स आहेत या अकाउंटमध्ये ट्रू अँड फेअर पोझिशन दाखवायचे असते, म्हणजे फॉल्स रिप्रेझेंटेशन नसावे. म्हणजे बऱ्याच वेळा कंपन्या काय करतात की इन्व्हेस्टर्स वाढावेत म्हणून इन्कम जास्त दाखवतात किंवा ॲसेटच्या व्हॅल्यूज ओव्हर व्हॅल्यू करून दाखवतात, जास्त दाखवतात. तर हे फॉल्स रिप्रेझेंटेशन नसावं. ते आपले अकाउंट्स आहेत, ते अकाउंट्स आपल्याला ट्रू अँड फेअर म्हणजे खरी आणि सत्य परिस्थिती फक्त दाखवाय, त्याच्यामध्ये कोणतेही ओव्हर व्हॅल्युएशन किंवा अंडर व्हॅल्युएशन नसावं. द अकाउंट्स मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन. सर्व खरी माहिती त्याच्यामध्ये दिलेली असावी. द अकाउंटिंग रिपोर्ट शुड डिस्क्लोज ट्रू अँड फेअर इन्फॉर्मेशन टू द रिलेटेड पार्टीज. मग ते गव्हर्नमेंट असेल, कस्टमर असेल, एम्प्लॉई असेल, कंपनीचे मॅनेजमेंट असेल किंवा बँक असतील, यांना सर्व सत्य परिस्थिती त्या अकाउंट्समधून दिसावे. द फायनान्शियल पोझिशन अँड परफॉर्मन्स शुड बी डिस्क्लोज व्हेरी ऑनेस्टली टू ऑल द युजर्स. सर्व युजर्सना जी काय व्यवसायाची खरी परिस्थिती आहे तीच माहिती त्या अकाउंट्समधून मिळावी. The financial position means the balance sheet of the business and financial performance means the business results in terms of profits and losses and income and expenses in the profit and loss account. म्हणजे परिस्थिती कशातून कळते, तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून आपल्या व्यवसायाचा नफा नुकसान कळतो आणि बॅलन्स शीटमधून आपल्या व्यवसायातील मालमत्ता किती आहेत, देणी किती आहेत हे लक्षात येतात आणि ह्याच्यामध्ये खरी माहिती दाखवावी असं यांनी सांगितलेलं आहे. डिस्क्लोजर कन्सेप्ट म्हणजे काय की त्यानुसार आपल्याला सर्व अकाउंट्समध्ये खरी माहिती दाखवावी असं सांगितलेलं आहे. ऑल द इन्फॉर्मेशन डिस्क्लोज शुड बी रिलेव्हंट, रिलायबल, कम्पॅरेबल अँड अंडरस्टूड बाय ऑल द कन्सर्न पार्टीज. सर्वांना समजण्यासारखी ती माहिती असावी, त्याला आपण डिस्क्लोजर कन्सेप्ट म्हणतो. आता ह्याला एक अपवाद पुढचा पॉईंट आहे मटेरियलिटी. आता मटेरियलिटी म्हणजे काय, अकॉर्डिंग टू धिस कन्व्हेन्शन financial statement should disclose all material items which might influence the decision of the user of the financial statement. Hence, any item is not significant and is not relevant to the users need not be disclosed. म्हणजे एखाद्या व्यक्तींना म्हणजे आपल्याला जी इन्फॉर्मेशन दाखवायची असते ती वेगवेगळ्या लोकांना दाखवायची असते. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटला ती इन्फॉर्मेशन आपण कोणती दाखवतो, तर गव्हर्नमेंटला आपल्याला काय पे करायचा असतो, टॅक्स. मग टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती गव्हर्नमेंटला डिस्क्लोज व्हावी. दुसरा कोण असतो, इन्व्हेस्टर्स. मग इन्व्हेस्टर्स कशामध्ये इंटरेस्टेड असतात, तर आपण डिव्हिडंड किती पे करतोय किंवा आपल्याला प्रॉफिट किती झालेला आहे किंवा आपल्या ॲसेट्स किती आहेत, मग ही इन्फॉर्मेशन त्यांना डिस्क्लोज करावी. समजा एखाद्या व्यक्तीला एखादी इन्फॉर्मेशन दाखवण्याची गरजच नसेल तर त्या व्यक्तीला आपण ती इन्फॉर्मेशन नाही दाखवली तरी चालेल, कारण ज्या इन्फॉर्मेशनची त्याला आवश्यकता नाही, इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन असेल तर ती डिस्क्लोज करण्यात काही अर्थ नाही. हेन्स एनी आयटम्स इज नॉट सिग्निफिकंट अँड इज नॉट रिलेव्हंट टू द युजर्स नीड नॉट बी डिस्क्लोज. जर त्याला गरज नसेल तर ते आपण दाखवण्याची गरज नाही. दिस प्रिन्सिपल इज बेसिकली अँड एक्सेप्शन टू द फुल डिस्क्लोजर प्रिन्सिपल. म्हणजे हे जे प्रिन्सिपल आहे त्याला अपवाद म्हणू शकतो. डिस्क्लोजरमध्ये सांगितलं आपण की सर्व प्रकारची खरी माहिती द्यायला पाहिजे, पण याच्यामध्ये काय सांगितलंय, जर अनावश्यक माहिती असेल तर ती दाखवण्याची आवश्यकता नाही. अँड आयटम मटेरियल टू वन पर्सन मे बी इमटेरियल टू अदर पर्सन. कारण की प्रत्येक व्यक्तीला जी इन्फॉर्मेशन आवश्यक असते, समजा एला किंवा इन्व्हेस्टरला किंवा बँकला जी इन्फॉर्मेशन आवश्यक असते तीच गव्हर्नमेंटला असेल असं नाहीये, तीच इन्व्हेस्टरला असं नाहीये. तर प्रत्येकाला वेगवेगळी इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते आणि त्या व्यक्तीला तिथे इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. इतर कोणती इन्फॉर्मेशन दाखवण्याची गरज नाही. आणि सर्वात शेवटची कन्सेप्ट आहे मॅचिंग कन्सेप्ट. आता मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे काय,
तर एका वर्षातले इन्कम आणि एकाच वर्षातले एक्सपेन्सेस आपण दाखवायचे. म्हणजेच काय की समजा मगाशी मी सांगितलं जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये जानेवारीतला आपला खर्च 10,000 रुपये असेल, फेब्रुवारीमधला खर्च 10,000 असेल, मार्चमधला खर्च सुद्धा 10,000 रुपये असेल आणि तो एकत्र आपण मार्चमध्ये 30,000 दिला तरी सुद्धा आपण जानेवारीमध्ये किती दाखवायचे 10,000, फेब्रुवारीमध्ये किती दाखवायचे 10,000 आणि मार्चमध्ये किती दाखवायचे 10,000. त्या वर्षाचे त्या कालावधीचे खर्च उत्पन्न त्या कालावधीमध्येच दाखवायचे आहेत. जरी ते केव्हाही पेड केलेले असायत किंवा कधीही आपल्याला मिळालेले असायत किंवा असं समजूयात की एप्रिलमध्ये आपण एकत्र 30,000 रुपये दिले, त्यात मेचे सुद्धा 10,000 आहेत आणि जूनचे सुद्धा 10,000 आहेत. तर आपण एप्रिलमध्ये किती दाखवायचे 10,000च, मे मध्ये किती दाखवायचे 10,000च आणि जूनमध्ये किती दाखवायचे आहेत 10,000 रुपये दाखवायचे आहेत. म्हणजेच काय की आपण जो खर्च दिलेला आहे तो लमसम पे केलेला असू देत, इन्स्टॉलमेंटमध्ये पे केलेला असू देत, त्या महिन्याचा खर्च त्याच कालावधीमध्ये दाखवायचा आहे. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट revenue during an accounting period are matched with the expenses incurred during that period to earn the revenue during that period. बरोबर. All the expenses paid during the period are not considered but only the expenses related to accounting period as considered. समजा मी 2019-20 मध्ये एकूण खर्च दिला 2 लाख रुपये, परंतु या वर्षातला खर्च 1,20,000 आहे. आपण जादा दिलेला आहे, एखाद्या व्यक्तीला ऍडव्हान्स दिलेला आहे, तर आपण या वर्षामध्ये फक्त किती रुपये दाखवायचे 1,20,000 दाखवायचे. मग 2 लाख रुपये दिले त्याचं काय तर जादा रक्कम आपण जी दिलेली आहे त्याला आपण काय म्हणतो प्रीपेड एक्सपेन्सेस आणि हा खर्च दाखवायचा नाहीये तर ते आपले काय दाखवायचे असते मालमत्ता असेट दाखवायचे असते. म्हणजे जादा रक्कम दिलेली आहे 80,000 रुपये. मग तोच पॉईंट पुढे सांगितलेला आहे. According to this concept, adjustments are made for outstanding and prepaid expenses and accrued and unearned revenues. ह्या कन्सेप्टनुसार जी रक्कम आपण जादा दिली असेल किंवा जी रक्कम आपल्याला कमी मिळाली असेल ती रक्कम आपण काय म्हणून दाखवू शकतो ऍडजस्टमेंट म्हणून दाखवू शकतो. म्हणजे ह्या कन्सेप्टनुसार त्या महिन्याचे खर्च किंवा त्या महिन्याचे उत्पन्न त्या महिन्यात दाखवायचे आहेत अशा कन्सेप्टमध्ये सांगितलेलं. तर हे जे अझम्पशन्स आहेत हे अझम्पशन्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत आणि यानुसारच आपण अकाउंटिंग करणार आहोत. तर हे अझम्पशन्स व्यवस्थित किंवा जे कन्सेप्ट आहेत त्या नोट डाऊन करून ठेवा आणि त्या नीट समजून घ्या. जेव्हा आपण आता प्रॅक्टिकल एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत तेव्हा या अझम्पशनचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे. थँक्यू.